नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या फक्त जीके मराठी चॅनलमध्ये। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मुंबई शहर, ऑप्शन बी मुंबई उपनगर, ऑप्शन सी ठाणे, ऑप्शन डी सिंधुदुर्ग। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई शहर। दुसरा प्रश्न आहे, शहीद दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 23 मार्च, ऑप्शन बी 30 जानेवारी, ऑप्शन सी 14 नोव्हेंबर, ऑप्शन डी 15 ऑगस्ट। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 23 मार्च। तिसरा प्रश्न आहे, रेड क्रॉस डे कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 8 मे, ऑप्शन बी 5 जून, ऑप्शन सी 21 जून, ऑप्शन डी 26 जानेवारी। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 8 मे। चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लोकनृत्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भरतनाट्यम, ऑप्शन बी कथ्थक, ऑप्शन सी लावणी, ऑप्शन डी गरबा। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लावणी। पाचवा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पीरपंजाल बोगदा, ऑप्शन बी जवाहर बोगदा, ऑप्शन सी करबुडे बोगदा, ऑप्शन डी अटल बोगदा। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पीरपंजाल बोगदा। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए चंद्रपूर, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी गडचिरोली, ऑप्शन डी यवतमाळ। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चंद्रपूर। पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे सुरू झाले? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए रावतभाटा, ऑप्शन बी नरोरा, ऑप्शन सी तारापूर, ऑप्शन डी कुडनकुलम। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तारापूर। पुढील प्रश्न आहे, बालदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 12 जानेवारी, ऑप्शन बी 5 सप्टेंबर, ऑप्शन सी 14 नोव्हेंबर, ऑप्शन डी 25 डिसेंबर। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 14 नोव्हेंबर। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सांगली, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी नागपूर। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक। पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील रायगड जिल्हा कोणत्या विभागाचा भाग आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कोकण विभाग, ऑप्शन बी पुणे विभाग, ऑप्शन सी नाशिक विभाग, ऑप्शन डी अमरावती विभाग। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कोकण विभाग। पुढील प्रश्न आहे, ओझोन थर कोणत्या वायूच्या थरामध्ये आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए स्ट्रॅटोस्फियर, ऑप्शन बी ट्रोपोस्फियर, ऑप्शन सी थर्मोस्फियर, ऑप्शन डी मेसोस्फियर। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए स्ट्रॅटोस्फियर। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भीमाशंकर, ऑप्शन बी महाबळेश्वर, ऑप्शन सी
त्र्यंबकेश्वर. ऑप्शन डी लोणावळा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाबळेश्वर. पुढील आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, मानवी डोळ्यात किती मेगापिक्सल असतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 12 मेगापिक्सल, ऑप्शन बी 576 मेगापिक्सल, ऑप्शन सी 108 मेगापिक्सल, ऑप्शन डी 100 मेगापिक्सल. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 576 मेगापिक्सल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच माहितीपूर्ण आणि मनोरंजक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आत्ताच्या आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.